इयत्ता 10वीतील सर्व विद्यार्थ्यांचे गणित गुरु या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. प्रश्न पहिला. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्ण अक्षर लिहा. गुण 4 आहेत. पहिला प्रश्न पाहूया. एक फासा टाकला असता मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता टिंबटिंब आहे. पर्याय पाहूया. ए 1/3, बी 1/2, सी 2/3 आणि डी 5/6. दुसरा प्रश्न पाहूया. 3x वर्ग वजा 12x अधिक के बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 असेल तर केची खालीलपैकी कोणती किंमत? या ठिकाणी पर्याय ए आहे 6, बी 9, सी -6 आणि डी -9. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. तिसरा. 6x अधिक 7y बरोबर 19 काढण्यासाठी y बरोबर 1 असताना x ची किंमत काढा. यानंतर पर्याय आहेत ए 2, बी -2, सी 3 आणि डी -3. चौथा प्रश्न आहे. x व y ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 26, dy बरोबर 39 आणि d बरोबर 13 असेल तर x बरोबर किती? पर्याय ए 2, बी -2, सी 3 आणि डी -3. यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील बी आकडा पाहूया. खालील उपप्रश्न सोडवा. गुण 4 आहेत. प्रश्न पहिला. 2, 3, 5, 7, 9 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केली तर नमुना अवकाश लिहा. यानंतर दुसरा प्रश्न. x वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0 या समीकरणात ए आणि बी च्या किमती काढा. तिसरा पाहूया. 17x अधिक 15y बरोबर 21 व 15x अधिक 17y बरोबर 11 यावरून x अधिक y ची किंमत काढा. यानंतर प्रश्न चौथा. दिलेल्या अंकगणिती श्रेणीमधील सामान्य फरक काढा. अंकगणिती श्रेणी आहे 20, 40, 60 आणि 80. त्यानंतर पाचवा प्रश्न. दिलेल्या अंकगणिती श्रेणी 12, 16, 20, 24 आहे. या श्रेणीचे 24वे पद काढा. यानंतर प्रश्न दुसरा. खालील कृती पूर्ण करून लिहा. गुण 4. पहिली कृती आहे 4, 8, 12, 16. या ठिकाणी T1 बरोबर 4, T2 बरोबर चौकट, T3 बरोबर रिकामी चौकट, T4 बरोबर 16, ए बरोबर रिकामी चौकट आणि डी बरोबर रिकामी चौकट. या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे. यानंतर दुसरं उदाहरण पाहूया. एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 5 व सामान्य फरक 3 आहे तर यश 27 काढा. या ठिकाणी ए बरोबर 5, डी बरोबर 3 आणि यश 27 बरोबर प्रश्नचिन्ह. त्यानंतर एस एनचं सूत्र वापरूया. एस एन बरोबर n भागिले 2 रिकामी चौकट अधिक n वजा 1 गुणिले डी. त्यानंतर यश 27 बरोबर 27/2 कंसात 10 अधिक 27 वजा 1 गुणिले 3. त्यानंतर 27/2 गुणिले रिकामी चौकट अधिक 78. त्यानंतर 27/2 गुणिले रिकामी चौकट 27 गुणिले 44 आणि पुन्हा एकदा रिकामी चौकट. यानंतर तिसरं उदाहरण पाहूया. 3, 2,
4, 5 या निश्चयकाची किंमत काढा. या ठिकाणी 3 गुणिले रिकामी चौकट वजा रिकामी चौकट गुणिले 4, त्यानंतर रिकामी चौकट वजा 8 बरोबर रिकामी चौकट. यानंतर प्रश्न दुसऱ्यातला बी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. 8 गुण. पहिला प्रश्न आपण पाहूया. 3 नाणी फेकली तर खालील घटनांची संभाव्यता काढणे. ए. कमीत कमी 1 काटा मिळणे. यानंतर दुसरा प्रश्न पाहूया. 1 ते 100 मधील 3 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती असतील? तिसरा प्रश्न. x वर्ग वजा 8x अधिक 12 बरोबर 0 हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. यानंतर चौथा प्रश्न. 1 व 140 यामधील सर्व विषम संख्यांची बेरीज काढा. प्रश्न तिसऱ्यातला ए. खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा. गुण 3 आहेत. कृती 1. जर x बरोबर 5 असेल आणि kx वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ x असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. या ठिकाणी कृती दिलेली आहे. kx वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 5 आहे. x बरोबर 5 ही किंमत x बरोबर रिकामी चौकट आहे ही किंमत वरील वर्ग समीकरणात ठेवू. त्यानंतर k रिकामी चौकट वर्ग वजा 14 त्यानंतर रिकामी चौकट वजा 5 बरोबर 0. यानंतर 25k वजा 70 वजा 5 बरोबर 0. 25k वजा रिकामी चौकट बरोबर 0. 25k बरोबर रिकामी चौकट k बरोबर रिकामी चौकट बरोबर 3. यानंतर दुसरा. संधीच्या एका खेळामध्ये बाण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 यापैकी कोणत्याही एका अंकावर बाण स्थिरावतो. तो बाण संख्येवर स्थिरावेल याची संभाव्यता काढा. रिकाम्या जागा भरा. नंबर ऑफ एस बरोबर रिकामी चौकट. समजा घटना ए बाण समसंख्यावर स्थिर होणे ही आहे. म्हणजे ए बरोबर रिकामी चौकट, नंबर ऑफ ए बरोबर रिकामी चौकट आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर रिकामी चौकट, त्यानंतर रिकामी चौकट आणि शेवटी नंबर ऑफ एस बरोबर रिकामी चौकट. या पद्धतीने ही कृती पूर्ण करायची आहे. यानंतर बी. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. गुण 6. पहिला प्रश्न पाहूया. खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. 3x वजा 4y बरोबर 10 आणि 4x वजा 3y बरोबर 5. दुसरं सूत्र पद्धतीने सोडवा. 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. यानंतर तिसरा. एका बरणीत हिरव्या व निळ्या रंगाच्या एकूण 24 गोट्या आहेत. बरणीतून एक गोटी यादृच्छिक पद्धतीने काढल्यास ती गोटी हिरवी असण्याची संभाव्यता 2/3 आहे. तर बरणीतील एकूण निळ्या गोटींची संख्या काढा. चौथा प्रश्न आहे. 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्यातून पर्यावरण समिती बनवायची आहे. घटना ए. समितीत कमीत कमी एक स्त्री असावी अशी आहे. घटना बी. समितीत एक पुरुष व स्त्री असावी अशी आहे. घटना सी साठी समितीत एकही स्त्री नसावी अशी आहे. चौथा. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. गुण 8. एका गृहस्थाने 4,000 रुपये कर्ज घेतले आणि त्यावर 500 रुपये व्याज देण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयांनी कमी देऊन सर्व रक्कम 10 मासिक हप्त्यात भरली तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती?
दुसरं उदाहरण पाहूया. मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघींची आजचे वय काढा. प्रश्न तिसरा. 1 ते n नैसर्गिक संख्यांची बेरीज 36 आहे, तर n ची किंमत काढा. चौथा प्रश्न. एका अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे, तर तिचे 28वे पद काढा. यानंतर प्रश्न 5वा. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. गुण 3. एका वर्तुळाची त्रिज्या ही दुसऱ्या वर्तुळाच्या त्रिज्येपेक्षा 3 मीटरने जास्त आहे. वर्तुळाच्या क्षेत्रफळांची बेरीज 89 पाय मीटर वर्ग आहे, तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या काढा. 2. लीप वर्षामध्ये 53 रविवार येण्याची संभाव्यता काढा.